असो व साईबाबांच्या घोषणेच्या निनादात आमदार आशुतोष काळे यांनी हजारो कार्यकर्त्यांसह कलश यात्रेचे केले स्वागत। राज्यात प्रथमच राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संपूर्ण राज्यात संयुक्त महाराष्ट्राच्या 65व्या वर्ष स्थापना दिनानिमित्ताने महाराष्ट्र गौरव कलश मंगल रथ यात्रा काढण्यात आल्या असून मुंबई येथे 1 मे रोजी गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव आयोजित करण्यात आला आहे। ही महाराष्ट्र गौरव मंगल कलश रथ यात्रा शिर्डी कोपरगाव येथे आली असता आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव व शिर्डी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय असो व साईबाबांच्या घोषणेच्या निनादात आमदार आशुतोष काळे यांनी हजारो कार्यकर्त्यांसह कलश रथ यात्रेचे केले स्वागत। यावेळी कोपरगाव व शिर्डी येथील विविध धार्मिक स्थळांच्या भूमीतील पवित्र माती व पवित्र जल या मंगल कलशामध्ये अर्पित करण्यात आले। यामध्ये गोदावरी, प्रवरा व मुळा नदीचे पवित्र जल तसेच श्री साईबाबा मंदिर शिर्डी, कोपरगाव तालुक्यातील ओम गुरुदेव विश्वात्मक जंगलीदास महाराज आश्रम, राष्ट्रसंत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज मंदिर, दैत्य गुरु शुक्राचार्य व संत जगन्नाडे महाराज मंदिर कोपरगाव या ठिकाणची पवित्र माती मंगल कलशामध्ये भरून शिर्डी शासकीय विश्रामगृह ते श्री साईबाबा मंदिर परिसरापर्यंत टाळ मृदुंगांच्या गजरात सवाद्य मिरवणूक काढण्यात आली। यावेळी हजारो कार्यकर्त्यांच्या समवेत आमदार आशुतोष काळे स्वतः कलश हातात घेऊन मिरवणुकीत सहभागी झाले। शिर्डी येथील श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन हे कलश आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते मंगल कलशात अर्पण करण्यात येऊन महाराष्ट्र गौरव मंगल कलश रथ यात्रा पुढील प्रवासासाठी मुंबईच्या दिशेने रवाना झाली। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आता उद्या आपल्या राज्याला स्थापन होऊन 65 वर्ष पूर्ण होत आहे। म्हणून महाराष्ट्र दिवस एक वेगळ्या स्वरूपामध्ये साजरा केला पाहिजे म्हणून मंगल कलश यात्रा प्रत्येक विभागामधून चालू झालेली आहे। उत्तर महाराष्ट्रातली कलश यात्रा आज आपल्या नगर जिल्ह्यामध्ये शिर्डीच्या दर्शनाला येत आहे। आपण या ठिकाणी गोदावरीचं पवित्र पाणी, प्रवरेचं पवित्र पाणी, मुळा नदीचं पवित्र पाणी तसेच आपल्याकडे जे धार्मिक स्थळ आहे त्याच्यामध्ये जनार्दन स्वामी आश्रम असेल, आत्मामालिक असेल, शुक्रेश्वर शुक्राचार्य मंदिर असेल, साईबाबा यांच्या पावन झालेली भूमी असेल, इतकी माती असेल या ठिकाणी या मंगल कलश यात्रेमध्ये पूजा करून करणार आहे। त्या मंगल कलश मध्ये माती आणि पाणी असं 2 प्रकार त्या ठिकाणी आहे। ही यात्रा नगरला जाणार आहे। 65 वर्षापूर्वी या संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आम्ही ज्यांची विचारधारा घेऊन काम करतो त्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी आणला। महाराष्ट्र दिन या निमित्तानं त्या विचारधारेची संयुक्त महाराष्ट्र होण्यासाठी बलिदान दिलेल्या सर्वांची आठवण आणि सर्वात महत्वाचं आज महाराष्ट्र कसा होता, आज महाराष्ट्र कसा आहे आणि उद्या महाराष्ट्र कसा असेल असा एक थीम घेऊन आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी या वर्षाचा महाराष्ट्र दिन महागौरव यात्रा म्हणून साजरा करण्याचं ठरवलेलं। या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रातून, महाराष्ट्राच्या सर्व विभागातून या रथयात्रा
आपण घेऊन निघालो. या रथयात्रेमध्ये त्या विभागातील पवित्र जल आणि पवित्र ठिकाणाची माती ही आपण सर्व घेऊन हुतात्मा चौकामध्ये मुंबईमध्ये जाणार आहोत. आणि 4 दिवस महाराष्ट्रातील 1, 2, 3 आणि 4 मे रोजी मुंबईच्या जांभोरी मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आपले सर्व मंत्री आमदार सर्व पक्षाचे कार्यकर्ते या सर्वांच्या मदतीने साजरा करणार आहे. या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातून सर्व विभागातून रथयात्रा निघालेली आहे. आज शेवटचा दिवस आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रथयात्रेला प्रचंड मोठा प्रतिसाद मिळतो आहे. सर्वसामान्य माणूस या रथयात्रेमध्ये सहभागी झाला आणि दादाजी फुले आंबेडकरांचा विचार घेऊन निघालेला आहे. त्या विचाराला प्रोत्साहन देत आहे. त्या विचाराच्या सोबतीला या रथयात्रेसोबत कधी आता करतो आहे.